आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोत बघा। आपण 11वी इतिहास स्टेट बोर्ड सिरीज सुरू केली होती, त्यामध्ये तुम्ही आर्य समाज, प्रार्थना समाज बघितला। आज आपण सत्यशोधक समाजाबद्दल पाहूया। चलो मग पाहूया बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली, केव्हा केली हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असतं। सत्यशोधक समाजाची स्थापना बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे। कसं लक्षात ठेवायचं, सत्यशोधक, सत्य बोलणारे व्यक्ती नेहमी महान असतात। महानवरून तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव कॅप्चर करू शकता। आता कोणत्या डेटला केली बघा, 24 सप्टेंबर 1873 ला पुणे येथे केली। आता तुम्ही पुणे लक्षात ठेवू शकता। महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य बघा पुण्यात आहे, त्यांचा जन्म पण पुण्यात आहे, त्यावरून तुम्ही पुणे लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा 1873 बघा 1873 ला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। आधी बघा 1828 ब्राह्मो समाज, त्यानंतर प्रार्थना समाज 1867, 1875 ला बघा आर्य समाज, 1873 ला सत्यशोधक समाज, असं लक्षात ठेवायचं। म्हणजे सत्यशोधक समाजाची प्रार्थना बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली। वर्ष कोणतं आहे, 24 सप्टेंबर 1873 आणि पुणे येथे केली। आता कारण काय होतं बघा, कारण काय होतं, आधी बघा वर्ण होते बघा, ब्राह्मण म्हणजे वर्ण होते सगळे, ग्रेट, वरिष्ठ, त्यानंतर कनिष्ठ असे वर्ग पण पडले होते। मग जे शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत, त्यांची जी स्थिती होती ते सुधारण्यासाठी, त्यानंतर गावामध्ये प्रचार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची काय स्थापना करण्यात आली। बघा शूद्र अतिशूद्र यांची स्थिती सुधारण्यासाठी, त्यानंतर बघा ग्रामीण भागात प्रचार करण्यासाठी काय करण्यात आलं, सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली। त्यानंतर बघा मेन उद्दिष्ट काय होतं, सत्यशोधक समाजाचं मेन उद्दिष्ट काय, मेन उद्देश काय आहे बघा। जे बहुजन समाज होते त्यांचं बघा धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून काय मुक्त करणे। मेन उद्देश काय, गुलामगिरीतून मुक्त करणे। जे बहुजन समाज आहे त्यांचं गुलामगिरीतून मुक्त करणे हे मेन उद्देश होतं, लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे बघा हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ कोणते, ब्राह्मणांचे कसब, त्यानंतर गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड, या बुक मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाचा उद्दिष्ट काय होतं याची चर्चा केलेली आहे। मग हे तुम्हाला बुक्स लक्षात ठेवायचे, हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। बघा कोणता, ब्राह्मणांचे कसब, ओके, ब्राह्मणांचे कसब लक्षात ठेवायचं आहे। तसं पण बघा ब्राह्मण वरिष्ठ मध्ये येतात आणि बाकीचे कनिष्ठ मध्ये यायचे, जे शूद्र होते ते कनिष्ठ वर्गामध्ये यायचं। मग तेच त्यांना दूर करायचं होतं, जे कनिष्ठ वर्ग आहेत त्यांना काय करायचं होतं, त्यांना अधिकार द्यायचे होते, सर्वांगीण स्थिती त्यांची काय करायची होती, चांगली करायची होती। त्यामुळे तुम्ही ब्राह्मणांचे कसब लक्षात ठेवू शकता। त्यांना गुलामगिरीतून मुक्त करायचं होतं, त्यामुळे तुम्ही गुलामगिरी लक्षात ठेवू शकता। सार्वजनिक सत्य शोधक करून तुम्ही सत्य धर्म कॅप्चर करू शकता, म्हणजे सार्वजनिक सत्य धर्म कॅप्चर करू शकता। आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड, आधी तुम्ही शेतकऱ्यांचा आसूड पाहिलेलाच आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचंच बुक आहे शेतकऱ्यांचा आसूड। म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्य धर्म आणि शेतकऱ्यांचा आसूड, यामध्ये आपल्या उद्देशाचं वर्णन केलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी। म्हणजे सत्यशोधक समाजाचे उद्देश काय याचं वर्णन केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, सत्यशोधक समाजाचे जे प्रचारक होते कृष्णराव भालेकर, ओके, कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू साप्ताहिक चालवलेला आहे। म्हणजे तुम्हाला विचारू शकता की दीनबंधू साप्ताहिक कोणाचा आहे, तर कोणाचा आहे, कृष्णराव भालेकर यांचं आहे। आणि दीनबंधू साप्ताहिक कोणत्या समाजाशी रिलेटेड आहे, सत्यशोधक समाजाशी रिलेटेड आहे, असं लक्षात ठेवायचं। बघा दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि दीनबंधू कोणत्या समाजाची संबंधित आहे, सत्यशोधक समाजाची संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवायचं। याआधी तुम्ही सुबोध पत्रिका बघितलं होतं, प्रार्थना समाजाशी संबंधित आहे, दीनबंधू सत्यशोधक समाजाशी संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आता तुम्ही तत्व बघितले, आर्य समाजाची पण तत्व बघितले, प्रार्थना समाजाची पण तत्व बघितले, त्याचप्रमाणे बघा सत्यशोधक समाजाची तत्व बघायची आहे। बघा तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, तिन्ही समाज जेव्हा तुम्ही पाहिले तेव्हा परमेश्वराला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे, फक्त काय मूर्तीपूजाला मान्यता नाहीये। आणि देन बघा तुम्ही बुक जे आहे, सर्व धर्म ग्रंथ आहे ते देवानी निर्माण केलेले नाहीये, हे सगळ्यांचं म्हणलेलं आहे सगळ्यांनी, त्यामुळे असं लक्षात ठेवायचं आहे। बघा ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे। आधी पण तुम्ही बघितलं प्रार्थना समाजामध्ये हेच होतं, ईश्वर एक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे। म्हणजे ईश्वराला मान्यता आहे, परमेश्वराला मान्यता आहे, मूर्तीपूजाला मान्यता नाही, एवढं लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत। आर्य समाजामध्ये पण तुम्ही बघितलं
होतं बघा, सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. त्यानंतर बघा, परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे. म्हणजे परमेश्वराची जी भक्ती आहे, प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता जसं आहे तसं आधी पण असायला पाहिजे होतं, पण तेव्हा नव्हतं. म्हणून बघा, परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यानंतर बघा, मध्यस्थाची गरज नाही. त्यांचं म्हणणं होतं, त्यांच्या तत्वामध्ये म्हणणं होतं, जसं आई बाबांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला मध्यस्थाची गरज नसते, कुणीही इन्व्हॉल्व्ह होण्याची गरज नसते. तसेच देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही पुरोहितची गरज नाही. ओके, पुरोहितची गरज नाही. लक्षात ठेवायचं बघा, ईश्वर एक आहे, एक असून तो निर्गुण निराकार आहे. त्यानंतर सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत. परमेश्वराची भक्ती प्रार्थना करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यानंतर बघा, मध्यस्थाची गरज नाही. जसं आई बाबांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, तसंच देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही पुरोहिताची गरज नाही असं म्हणणं होतं. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, मानव जातीमुळे नाही तर गुणामुळे श्रेष्ठ असायला पाहिजे किंवा श्रेष्ठ प्राप्त होते. म्हणजे मानवाला कोणत्याही जातीमुळे काय होतंय, श्रेष्ठ प्राप्त होत नाही, तर गुणामुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते. बरोबर आहे ना. कोणत्याही तुम्ही जातीमध्ये आलात म्हणजे तुम्ही श्रेष्ठ झालात असं नाही. बघा, तुमच्या गुणामुळे तुम्हाला श्रेष्ठत्व प्राप्त होतं. असं आर्य समाजामध्ये बघा, वेदामध्ये पण म्हटलेलं आहे, जन्मावरून तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही, तर तुमच्या गुणावरून तुम्ही श्रेष्ठ ठरता. त्यानंतर बघा, पुनर्जन्म कर्मकांड आणि जप जाप. जे पुनर्जन्म कर्मकांड आणि जप जाप हे अज्ञानमूलक आहेत आणि यामुळे कनिष्ठ वर्गांचे हाल होत आहे असं लक्षात ठेवायचं. काय, हे अज्ञानमूलक आहे. ओके, अज्ञानमूलक आहे आणि यामुळे काय होत आहे, कनिष्ठ वर्गाचे हाल होत आहे. हाल अपेक्षा सहन करावी लागत आहे कनिष्ठ वर्गाला. त्यानंतर बघा, कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही. नेहमी लक्षात ठेवायचं. बघा, तुम्ही आधी प्रार्थना समाजामध्ये पण बघितलं होतं, कोणताही धर्मग्रंथ हा ईश्वर निर्मित नाही. सर्व धर्मग्रंथ हे मानवाने निर्माण केलेले आहे. लक्षात ठेवायचं. कोणताही धर्मग्रंथ देवाने निर्माण केलेला नाही, सर्व मानवानेच निर्माण केलेला आहे. लक्षात आलं असेल तत्व. बघा, ईश्वर एक असून तो निर्गुण निराकार आहे. ईश्वरला मानतात एवढं तर कळालं. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. ओके, परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मध्यस्थाची गरज नाहीये कोणाला. ओके, ठीक आहे. आणि मानवाला जसं जातीमुळे श्रेष्ठत्व मिळत नाही, तर गुणामुळे श्रेष्ठत्व मिळतं. आणि त्यानंतर बघा, पुनर्जन्म कर्मकांड जप जाप हे अज्ञानमूलक आहे आणि त्यामुळे काय होत आहे, कनिष्ठ वर्गांना हाल अपेक्षा सहन करावी लागत आहे. आणि कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही, सर्व धर्मग्रंथ मानव निर्मित आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि सत्यशोधक समाजाने खूप सारं काम केलेलं आहे आपल्या बघा भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी खूप जास्त काम केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता तुम्ही बघता की बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण दलितांसाठी काम केलं. त्यानंतर बघा, शाहू महाराजांनी पण दलितांसाठी काम केलेलं आहे. भाऊराव पाटील यांनी पण दलितांसाठी काम केलेलं आहे. पण ह्यांना प्रेरणा कुठून मिळाली, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी हे काम केलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणारा, शेअर करणारा, कमेंट करणारा, लाईक करणारा. थँक्यू सो मच.